बसवा बसवा उत्सव बसवा बसवा उत्सव बसवा बसवा उत्सव इथे बसव जयंती उत्सव बसवा बसवा शिवशरणा। आज या ठिकाणी आपण बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त श्री आनंद कर्णिक यांचं या ठिकाणी आपण व्याख्यान ठेवलेलं आहे। आनंद कर्णिक यांचा बसवेश्वर महाराजांविषयी मोठ्या प्रमाणात अभ्यास असून त्यांना लहानपणापासूनच व्याख्यान करायची आवड आहे। तर आज लॉकडाऊन असल्यामुळं आणि शासनानं दिलेल्या आदेशानुसार आपण या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं बसवेश्वर महाराजांची या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत। तर आज या ठिकाणी हेल्प फाउंडेशन यांच्या वतीनं ही बसवेश्वर महाराजांची जयंती आयोजित केलेली आहे। मी आपणा सर्वांना विनंती करतो की आज आपल्याला व्याख्याते म्हणून लाभलेले माननीय श्री आनंद कर्णिक यांचे जे अनमोल विचार आहेत ते आपण सर्वांनी ऐकावे। तरी मी आनंद कर्णिक सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी बसवेश्वर महाराजांविषयी जे विचार आहेत आपले ते आम्हा सर्वांना या ठिकाणी सांगावे। शरणो शरणार्थी। मी प्राध्यापक आनंद कर्णे, नांदेड। जगज्योती महात्मा बसवण्णाच्या जयंतीनिमित्त सर्वांना सर्वप्रथम आभाळभर शुभेच्छा। यावर्षी कोरोना या महामारीमुळे सर्वच महापुरुषांच्या जयंत्या या घरामध्ये थांबूनच लोक साजरी करत आहेत आणि म्हणून जागतिक ऐतिहासिक महापुरुष जगज्योती विश्वगुरु लिंगायत धर्मसंस्थापक महात्मा बसवण्णा यांची जयंती सुद्धा घरामध्येच थांबून साजरी केल्या जावी। पण या जयंतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम महात्मा बसवण्णाच्या विचारावर व्याख्यान करणाऱ्या व्याख्यात्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने समाजाला त्यांच्या कार्याची ओळख व्हावी म्हणून ऑनलाईन जयंती साजरी करण्याचा मानस ठेवण्यात आलेला होता। आणि म्हणून माझ्याकडे जो विषय देण्यात आलेला आहे समाज बांधवाकडून तो विषय आहे बसवादी शरणांचा आर्थिक दृष्टिकोन आणि सध्याची स्थिती। विषय अतिशय मोठा आहे, वेळ अतिशय कमी आहे, म्हणून फारसं दुसऱ्या गोष्टी न बोलता मी अगदी विषयाला सुरुवात करणार आहे। कारण बांधवांनो, किमान 5,000च्या वर वचनं उपलब्ध अशी आहेत, तशी एकूण 25,000च्या वर वचनं उपलब्ध आहेत, पण त्यापैकी 5,000 वचनामध्ये कायक आणि दासोह या शब्दांचा अंतर्भाव आहे। म्हणजे ज्या ज्या वचनामध्ये कायक आणि दासोह आहे ती वचनं अर्थशास्त्राला निगडीत आहेत। आणि म्हणून जर एखादा कीर्तनकार एखाद्या अभंगावर 1 तास कीर्तन करू शकतो तर आपल्याकडे तर 5,000 वचनं आहेत आणि त्या 5,000 वचनावर किती तास बोलावं। आणि म्हणून 20 ते 25 मिनिटांमध्ये महात्मा बसवेश्वराचा आर्थिक विचार मांडत असताना मी पुसटसा उगं थोडीशी माहिती तुम्हाला सांगू शकतो, बस। याच्या पुढे तर मी सांगणार नाही कारण वेळेचं फार मोठं बंधन आहे। आपण थोडंसं सुरुवातीला आर्थिक विषयाकडे येऊया, कारण जगण्याशी अर्थ अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण असं म्हटलं गेलेलं आहे की पैसा हे सर्वस्व नाही, पण पैशाशिवाय काहीच होत नाही। पहा, पुन्हा एकदा मी वाक्य बोलतोय, हे अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे। पैसा हे सर्वस्व नाही, पण पैशाशिवाय काहीच होत नाही। आणि म्हणून पैसा ज्या शास्त्रामध्ये लपलेला आहे त्या शास्त्राचं नाव अर्थशास्त्र आहे। आणि म्हणून 12व्या शतकामध्ये, त्याच्या पूर्वी खरं तर कौटिल्याचं अर्थशास्त्र होतं असं म्हटलं जातं आणि खरं आहे। पण कौटिल्याची अर्थशास्त्राची व्याख्या ही अतिशय संकुचित व्याख्या होती। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे कौटिल्याच्या ग्रंथाला जरी अर्थशास्त्र असं नाव असलं तर तो जर ग्रंथ आपण वाचला तर त्या ग्रंथामध्ये अर्थशास्त्र आणि राजशास्त्र याला संमिश्ररित्या एकत्रित करण्याचं काम झालेलं आहे। पण सर्वप्रथम अर्थशास्त्रावर प्रांजळपणे स्वतंत्र असं विचार जर कोणी मांडले असतील तर ते विचार मांडलेले आहेत 12व्या शतकामध्ये जगज्योती महात्मा बसवण्णा यांनी। तरी पण आपण अर्थशास्त्राचे जनक म्हणून ॲडम स्मिथ यांना पाहतो, हे खरं तर दुर्दैव आहे, महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं दुर्दैव आहे। कारण या भारतामध्ये जेवढे काही महापुरुष जन्मास आले त्या महापुरुषाला वेगवेगळ्या जातीमध्ये, धर्मामध्ये, पंथामध्ये आणि राष्ट्राच्या चौकटीमध्ये अडकून ठेवलेलं असल्यामुळे पाश्चात्य 18व्या शतकाच्या नंतरचे विचारवंत आपल्या डोक्यावर बसवण्यात आले बळजबरीपणे। सगळेच बसवण्यात आलेले आहे, नुसता अर्थशास्त्रावरच अन्याय झालाय असं नाही। अर्थशास्त्राचे जनक म्हणून आपण ॲडम स्मिथला पाहतो, इतिहासाचे जनक म्हणून आपण हिरोडोटसला म्हणतो, समाजशास्त्राचे जनक म्हटलं की ऑगस्ट कॉम्ट म्हणतो,
आणि अशाच पद्धतीनं राज्यशास्त्राचे जनक म्हटले की अरिस्टॉटल म्हणतो. हे सगळे पाश्चात्य विचारवंत आहेत. मग आपल्या देशामध्ये राज्यशास्त्र नव्हतं का 18व्या शतकाच्या अगोदर? आपल्या देशामध्ये समाजशास्त्र नव्हतं का? आपल्या देशामध्ये अर्थशास्त्र नव्हतं का? आपल्या देशामध्ये हे शास्त्र नव्हतेच का? हे आलेच का 18व्या शतकाच्या नंतर? हे साफ चुकीचं आहे. आपल्या देशामध्ये सगळे शास्त्र होते आणि त्या शास्त्राची मांडणी करणारे अतिशय प्रगल्भ असे जागतिक दर्जाचे विचारवंत होते. आणि पण मला विषय जो आहे तो अर्थशास्त्र, म्हणजे शरणांचा आर्थिक दृष्टिकोन नेमका कोणता आहे ते पाहण्यापूर्वी आपण थोड्या अर्थशास्त्राच्या व्याख्या पाहूया. आता ज्याला अर्थशास्त्राचे जनक म्हणतात तो ॲडम स्मिथ हा 18व्या शतकातला आहे. आणि 1822ला राष्ट्राची संपत्ती या ग्रंथामध्ये ॲडम स्मिथ काय म्हणतो आहे की ज्या शास्त्रामध्ये संपत्तीचा अभ्यास केला जातो त्याला अर्थशास्त्र म्हणा. अतिशय संकुचित व्याख्या आहे खरं म्हणजे. आणि या व्याख्येला मान्यता देऊन राष्ट्राच्या संपत्तीला जागतिक दर्जाचा अर्थशास्त्राचा ग्रंथ म्हणणं आणि ॲडम स्मिथला अर्थशास्त्राचा जनक म्हणून प्रेझेंट करणं मला बुद्धीला पटणारं नाही. मी तर म्हणेन कोणाच्याच बुद्धीला पटणार नाही जर तुम्ही महात्मा बसवण्णाचं अर्थशास्त्र समजून घेतलं तर. हा झाला पहिला मुद्दा. दुसरं, ॲडम स्मिथच्या नंतर 50 वर्षानंतर रॉबिन्सन हा येतो. हा विचारवंत काय म्हणतो आहे? जॉन्स रॉबिन्सन, अमर्याद गरजा, मर्यादित साधने परंतु पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात येणाऱ्या मानवी प्रयत्नाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. थोडंसं व्यापक दृष्टिकोन ठेवला, त्याला सुद्धा आपण अर्थशास्त्रज्ञ म्हणून डोक्यावर घेऊन नाचलं. त्याचा अर्थशास्त्राचा जो काही तात्विक चिंतनीय विचार आहे तो विचार माणसांच्या मनामध्ये रुजावा म्हणून विद्यापीठीय स्तरावर असेल, अभ्यासक्रमामध्ये असेल, घुसवण्याचा शिकवण्याचा प्रयत्न सुरू आहे, केला जातो. मला त्याहीबद्दल काही म्हणायचं नाही. पण तीही व्याख्या अपरिपूर्ण व्याख्या आहे, त्याला परिपूर्णत्व आलेलं नाही. त्याच्यानंतर आपण थोडंसं अर्थशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाची व्याख्या म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तो जे.एस. मिल. जे.एस. मिल काय म्हणतो आहे? जे.एस. मिलची व्याख्या अशी आहे, संपत्तीची निर्मिती आणि वाटप किंवा वितरण करण्याचं वास्तवशास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. बघा मिल काय म्हणतोय? संपत्तीची निर्मिती आणि वाटप, त्यालाच वितरण असं म्हणतात. त्याचं जे काही वास्तवशास्त्र ज्याच्यामध्ये मांडलं गेलंय त्याला अर्थशास्त्र म्हणा. आता इथं सुद्धा प्रश्न असा आहे की संपत्तीची निर्मिती करायची तर कशी करायची? बरं ठीक आहे, संपत्ती आपण मिळवली, भरपूर मिळवली, कोण्या मार्गाने मिळवली त्याचं काही देणं घेणं नाही. म्हणजे नैतिकतेचं अधिष्ठान अजिबात कुठल्याच ना ॲडम स्मिथच्या व्याख्येमध्ये आहे नैतिकतेचं अधिष्ठान, ना रॉबिन्सनच्या व्याख्यामध्ये आहे, ना जे.एस. मिलच्या व्याख्येमध्ये आहे. याच्या पुढे जाऊन कार्ल मार्क्स काय म्हणतोय पहा, ज्याला आपण जागतिक दर्जाचा अर्थतज्ञ म्हणून मान्यता दिलेली आहे. तो कार्ल मार्क्स असं म्हणतो आहे की आहे रे व नाही रे या दोन वर्गाचं द्वंद्व म्हणजे युद्ध, संघर्ष ज्या शास्त्रात मांडला गेलेला आहे त्याला अर्थशास्त्र म्हणा. हा कार्ल मार्क्स तर असं म्हणतो आहे की या जगामध्ये दोनच वर्ग आहेत, एक आहे रे म्हणजे एक श्रीमंताचा वर्ग आहे आणि एक नाही रे एक गरिबाचा वर्ग आहे. म्हणजे आपल्या देशाचा जर विचार केला तर 130 कोटीच्या देशामध्ये 10 कोटी हे श्रीमंत आहेत, 20 कोटी हे गरीब आहेत, 100 कोटी हे मध्यम आहेत. कार्ल मार्क्सचं अर्थशास्त्र फक्त गरीब आणि श्रीमंत याचाच विचार करतं. 100 कोटी मध्यम असलेल्या लोकांबद्दल कार्ल मार्क्सचं अर्थशास्त्र हे पूर्णतः सपसेल फेल ठरतं. हा महत्वाचा विचार आहे. पण आपण आता त्या अर्थतज्ञाकडे येऊया ज्या अर्थतज्ञांनी यांचा जन्म झाला नाही. मी तर म्हणतो कार्ल मार्क्सचाच नाही, ॲडम स्मिथचा नाही, रिकार्डोचा नाही, यांचा जन्म नाही, यांच्या पूर्वजांच्या 3 पिढ्यांचा जन्म होण्यापूर्वी 12व्या शतकामध्ये या भारताच्या भूमीमध्ये अर्थशास्त्राची व्याख्या महात्मा बसवण्णा नावाच्या एका जागतिक दर्जाच्या अर्थतज्ञांनी केली. काय व्याख्या होती? व्याख्या अशी होती, कायक आणि दासोहाच्या माध्यमातून. पहा, अतिशय महत्त्वाची व्याख्या. मी स्वतः अर्थशास्त्राचा प्राध्यापक आहे आणि अर्थशास्त्र शिकवत असताना माझ्या अक्षरशः डोक्यामध्ये फार वेगळा विचार येतो की अरे एवढं सगळं माझ्या देशात असताना आम्हाला पाश्चात्य विचारवंतांना शिकवावं लागतं. एक ओळ सुद्धा नाही आहे, एक ओळ म्हणतोय मी अर्थशास्त्राची अभ्यासक्रमामध्ये महात्मा बसवण्णाची. हे भारतातल्या प्रत्येक नागरिकांचा अपयश आहे असं माझा आरोप आहे. का आरोप आहे ते अर्थशास्त्र समजून घेतल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला. महात्मा बसवण्णा अर्थशास्त्राची व्याख्या काय करतात? कायक आणि दासोहाच्या माध्यमातून समतामूलक समाज व्यवस्था निर्माण करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र हो. पुन्हा एकदा व्याख्या पहा,
कायक आणि दासोहाच्या माध्यमातून समतामूलक समाज निर्माण करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. जगाच्या सर्व अर्थशास्त्रज्ञांमध्ये सगळ्यात स्पष्ट आणि सगळ्यात आवश्यक असलेली व्याख्या जर कोणी केली असेल तर ती महात्मा बसवण्णा या अर्थतज्ञांनी केलेली आहे. हे आपल्याला अतिशय पुराव्यासहित सांगता येतं. त्यामध्ये 3 शब्द फार महत्त्वाचे आहेत जे आज आपल्या देशासाठी सुद्धा आवश्यक आहेत. पहिला शब्द आहे कायक. कायक म्हणजे कष्ट करा. पुढे सांगणार आहे मी कायक करायचे, पण नेमकं कोणतं कायक करायचं ते सुद्धा सांगितले महात्मा बसवण्णांनी, जे दुसरं कुणीही सांगितलेलं नाही. कुणीही सांगितलेलं नाही. कायक करा म्हटलंय बऱ्याच जणांनी, पण कोणतं कायक करा हे नाही सांगितलेलं आहे. म्हणजे समस्या सांगायची पण उपाय नाही सांगायचे. बसवण्णांनी समस्या पण सांगितली आणि उपाय पण सांगितलं. निश्चितच कार्ल मार्क्स म्हटलं की थेरॉटिकलला महत्त्व येतं, पण प्रॅक्टिकलच्या धोरणावर कार्ल मार्क्स सबसेल फेल ठरतो. लक्षात घ्या. कौटिल्य सुद्धा थेरॉटिकली सक्सेसफुल आहे, प्रॅक्टिकली अनसक्सेस आहे. म्हणजे असे अनेक अर्थतज्ञ आहेत ज्यांचे मोठे मोठे ग्रंथ थेरॉटिकली अतिशय महत्त्वाचे आहेत पण प्रॅक्टिकली ते फेल ठरतात. महात्मा बसवण्णा असा एकमेव आर्थिक विचारवंत आहे ज्यांचं थेरॉटिकली पण परफेक्ट आहे आणि प्रॅक्टिकली तर त्याहीपेक्षा जास्त परफेक्ट अर्थशास्त्र असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणून त्यांच्या व्याख्येत 3 शब्द महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे कायक, दुसरा आहे दासोह आणि तिसरा आहे समता. म्हणजे कायक करा, कायक झाल्यानंतर त्यातनं दासोह करा आणि दासोह आणि कायकाच्या माध्यमातनं समतामूलक समाज निर्माण झाला पाहिजे ज्याच्यामध्ये आर्थिक विषमता अजिबात असणार नाही. लक्षात घ्या. अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार आहेत जगामध्ये. एक मिश्र अर्थव्यवस्था, दुसरी भांडवलशाही अर्थव्यवस्था, तिसरी समाजवादी अर्थव्यवस्था. दुर्दैवाने भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. दुर्दैवाने हा शब्द मुद्दाम वापरतोय. जर भारताने समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकार केला असता तर आज चीनच्याही पुढे भारताचा विकास झाला होता. समाजवादी अर्थव्यवस्थेचा आणि मिश्र अर्थव्यवस्थेचा आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा एका 2 मिनिटात तुम्हाला मी फरक सांगतो आहे. आणि कोरोनाच्या परिस्थितीमध्ये नेमकं कोणती अर्थव्यवस्था सक्सेस झालेली आहे ते आपल्याला बघता येईल. पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था. समाजवादी अर्थव्यवस्थेची व्याख्या काय आहे की त्या देशातली सर्व जे काही उत्पादनाची साधनं आहेत ते देशाच्या अधिकारामध्ये असतात. देश त्या साधनावर आपले हक्क गाजवत असतो. आणि दुसरं उद्देश काय असतो त्याचा? उद्देश हाच आहे की देशातल्या लोकांचा विकास झाला पाहिजे. म्हणजे नफा नाहीच आहे, ना नफा ना तोटा. दुसरं भांडवलशाही अर्थव्यवस्था. तिथं मात्र पूर्ण देशाची जी काही उत्पादनाची साधनं असतात ती उत्पादनाची साधनं हे भांडवलदारांच्या हातामध्ये असतात आणि जास्तीत जास्त नफा कसा मिळेल हा त्यांचा उद्देश असतो. आणि मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये दोन्ही मिक्सिंग आहे, खिचडी. आणि भारताने खिचडी केलेली आहे. मग भारतात काही साधनं उत्पादनाची सरकारच्या हातामध्ये आहेत, काही साधनं उत्पादनाची ही खाजगी मालमत्तेची आहेत. आज कोरोनाच्या परिस्थितीमुळे चीन सक्सेसफुल का झाला? चीन सक्सेस होण्याचं महत्त्वाचं कारण आहे तिथली अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्था आहे. तिथले पूर्णतः जे काही उत्पादनाची साधनं आहेत ते सरकारच्या मालकीची असल्यामुळे सरकारने ताबडतोब सगळी बंधनं टाकली. लोकांनी त्याला सहकार्य केलं. सहकार्य करावंच लागणार होतं आणि त्यातनं देश कोरोनासारख्या महामारीतनं आज सुरळीतरित्या बाहेर पडल्याचं आपल्याला दिसतं. अमेरिकेत ती अवस्था नाही आहे. अमेरिकेमध्ये काय झालं? संस्कार फार महत्त्वाचे असतात. अमेरिकेमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे. तिथं सक्का म्हणजे अक्षरशः पोरग बापाला मदत करत असताना आपल्याला ह्याच्यापासून काय प्रॉफिट आहे त्याचा विचार करतं. बाप घरामध्ये एखादं काम करत असताना त्यातनं मला काय मोबदला भेटणार आहे त्याचा विचार करत असतं. आता जगाचं तर सोडून द्या, देशाचं तर सोडून द्या. म्हणजे तिथं नफा कसा भेटला पाहिजे सगळं व्यवहाराची गोष्ट केली जाते. हे भांडवलवादी हे अतिशय घातक असतात. लक्षात घ्या. हे पिळवणूक करणारी माणसं असतात सगळी. आणि अमेरिका असंच राष्ट्र आहे जे धूर्त राष्ट्र आहे आणि ते भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये आज कोरोनामध्ये पूर्णतः सबसेल फेल ठरलं. कारण प्रत्येक जण स्वतःचा विचार करणारे अपमतलबी माणसं आहेत तिथं. लक्षात घ्या. महत्त्वाचा मुद्दा आहे तो. जर्मनचं पण तसंच आहे, रशियाचं पण तसंच आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्था चालवणारी माणसं आहेत. पण भारतामध्ये मिश्र अर्थव्यवस्था असल्यामुळे कभी खुशी कभी गम असा नवीन प्रकार आपल्या इथं दिसतो. पण महात्मा बसवण्णाचं अर्थशास्त्र काय सांगतं? महात्मा बसवण्णा आपल्या अर्थशास्त्राच्या व्याख्येमधून काही वैशिष्ट्ये समाजाच्या पुढे मांडतात. ते वैशिष्ट्ये अतिशय महत्त्वाचे आहेत.
त्याच्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे श्रमप्रतिष्ठा. बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये समाजाला श्रमाची प्रतिष्ठा सांगितली. ज्या काळात पाश्चात्य लोक काय म्हणायचे की जो श्रम करतो तो नालायक आहे, तो नीच असतो, तो शूद्र असतो. पण बसवांना सांगितलं जे श्रम करतात ते सर्वश्रेष्ठ असतात आणि त्याच्या राज्यामध्ये बसवण्णाच्या राज्यामध्ये श्रम करणाऱ्या माणसाला अतिशय प्रतिष्ठा निर्माण म्हणजे करून देण्यात आलेली होती. हे पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य दासोह. दासोह म्हणजे दान नव्हे. दासोह म्हणजे दान नाही. दान म्हणजे काय असतं? दान म्हणजे तुम्हाला मी अतिशय स्पष्ट सांगेल की जो माणूस देणारा असतो त्याचा हात वर असतो, लक्षात घ्या, आणि घेणाऱ्याचा हात खाली असतो. आणि त्यामुळं होतं काय की देणाऱ्याला माहीत असतं आपण कोणाला द्यायलोत आणि घेणाऱ्याला माहीत असतं आपण कोणाकडून घ्यायलोत. म्हणून दान देणाऱ्या माणसामध्ये एक प्रकारचा अहंभाव, गर्व, अहंकार येण्याची शक्यता असते. पण दासोह तसा नाही. दासोहमध्ये काय असतं? दासोहमध्ये ज्याच्याजवळ जास्तीचं आहे, महात्मा बसवण्णाचा दासोह कन्सेप्ट काय बघा, ज्याच्याजवळ जास्तीचं आहे त्यानं ओंजळीमध्ये घेऊन उभं टाकायचंय आणि ज्याला गरज आहे त्यांनी त्याच्या ओंजळीतनं घ्यायचंय. म्हणजे देणाऱ्याचा हात खाली आहे आणि घेणारा आपल्याला जेवढं लागतं तेवढं त्यातनं घेऊन जातो आहे. ही झाली दासोह कन्सेप्ट. आणि मला वाटतं आज कोरोनाच्या परिस्थितीमध्ये या देशाची अर्थव्यवस्था जर वाचवायची असेल तर महात्मा बसवण्णाची दासोह कन्सेप्ट ही अर्थशास्त्रात, आर्थिक नियोजनात आणि अर्थसंकल्पामध्ये आली पाहिजे. जगानं म्हणजे खरं तर मी केंद्र सरकारचे आभार मानतो, कारण यावर्षीच्या आर्थिक नियोजनामध्ये आणि अर्थसंकल्पामध्ये बसवण्णाची कायक आणि दासोह कन्सेप्ट आणलेली आहे. पण त्याचं सविस्तर जसं विश्लेषण व्हायला पाहिजे ते विश्लेषण झालेलं नाही आणि ते अभ्यासक्रमात पण यायला पाहिजे, ते अजून तरी आलेलं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की महात्मा बसवण्णाची जे काही वैशिष्ट्ये आहेत कल्याणकारी अर्थशास्त्राचे, मी तुम्हाला अतिशय पुराव्यानं सांगेल की महात्मा बसवण्णा हे कल्याणकारी अर्थशास्त्राचे जनक आहेत. कल्याणकारी अर्थशास्त्राचे महात्मा बसवण्णा जनक आहेत. ते कसे? त्यांचे वैशिष्ट्य बघा. व्यवसाय समाज हिताचा असला पाहिजे. पुढचं बसवण्णाचं अर्थशास्त्र काय सांगतं की व्यवसाय हे समाजाच्या हिताचा असला पाहिजे. मग कोणता व्यवसाय असला पाहिजे? दारूचा व्यवसाय असायला पाहिजे? नाही. दारू, मटण, जुवा, व्यसनावरची सगळे व्यवसाय हे बसवण्णांनी निषिद्ध मानलेले आहेत. एकमेव लिंगायत फिलॉसॉफी आहे, एकमेव लिंगायत धर्म असा आहे की ज्या धर्मामध्ये कायकाला धर्मतत्वामध्ये टाकलेला आहे, दुसऱ्या कुठल्याच धर्मग्रंथामध्ये तुम्हाला दिसणार नाही. तुम्ही कुराण वाचा, तुम्ही बायबल वाचा, तुम्ही गुरुग्रंथ साहिबा वाचा, तुम्ही रामायण वाचा, महाभारत वाचा, अजून कुठले गीता वाचा, वेद वाचा, जेवढे काही धर्मग्रंथाचे धर्मग्रंथ आहेत तेवढे वाचा आणि लिंगायताचं वचन साहित्य हेही धर्मग्रंथ वाचा. तुमच्या लक्षामध्ये येईल की एकमेव महात्मा बसवण्णा असे युगपुरुष आणि धर्मसंस्थापक आहेत ज्यांनी कायक ही कन्सेप्ट धर्मतत्वामध्ये अनिवार्य केलेली आहे. स्वाभिमानाची गोष्ट आहे देशासाठी. आणि म्हणून आपण बसवण्णाचे आर्थिक विचार समजून घेतले पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हाताला काम आणि कामाला दाम भेटला पाहिजे असं बसवण्णा नेहमी म्हणायचे. कल्याण राज्यामध्ये जेव्हा ते प्रधानमंत्री होते आणि राजा बिज्जळ हा खरं तर त्या काळातला राष्ट्रपती होता, म्हणून राजा बिज्जळाच्या नावाने फक्त राज्यकारभार चालायचा, पण संपूर्ण राज्यकारभार बसवण्णा चालवत होते कारण ते प्रधानमंत्री होते. लोकतंत्र त्या काळामध्ये त्यांनी अनुभव मंटपाच्या माध्यमातून निर्माण केलेलं होतं आणि लोकशाहीचे जनक म्हणून महात्मा बसवण्णाला भारताने जरी प्रेझेंट केलं नसलं तरी ज्याला लोकशाहीची जननी म्हणतो तो इंग्लंड आणि त्या इंग्लंडचा मेयर यांनी महात्मा बसवण्णा हे लोकशाहीचे जनक आहेत म्हणून इंग्लंडच्या संसदेच्या पुढे थेम्स नदीच्या किनाऱ्यावर महात्मा बसवण्णाचा स्टॅच्यू उभा केलेला आहे. आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याला त्यासाठी बोलावलेलं होतं. हा झाला त्याच्यामधला थोडासा रेफरन्स. मुद्दा असा आहे की पुढं महत्त्वाचं आहे की कायक करणारे जे आहेत ते अतिशय प्रतिष्ठित समजले जात होते. महात्मा बसवण्णा सांगतात जे काम करतात त्याच्यामध्ये उच्च नीचता मानू नका. आणि म्हणून बसवण्णाने तर एक वेळेस असं सांगितलं होतं की रस्त्यानं झाडणारी स्त्री, बघा, रस्ता झाडणारी स्त्री आणि देशाचा प्रधानमंत्री ह्या दोघांची सेवा समान आहे. काय तत्व आहे? समान आहे. आणि आज कोरोनामध्ये ते लक्षात आलं असेल तुमच्या. आज देशामध्ये वॉरियर्स कोणाला म्हटलं जाते? आज देशामध्ये एखाद्या मंत्र्याला वॉरियर्स म्हटलं जाते? आज देशामध्ये एखाद्या प्रधानमंत्र्याला वॉरियर्स म्हटलं जाते? आज देशामध्ये एखाद्या प्रतिष्ठित अशा व्यापाऱ्याला वॉरियर्स म्हटलं जाते? नाही. कोणाला म्हटलं जाते? रस्ता झाडणाऱ्याला, नर्सला, साफसफाई कामगार काम करणाऱ्यांना,
लाईटची कामं करणाऱ्यांना, म्हणजे अतिशय ज्यांना आपण क्लास 4 म्हटलं गेलं होतं ते आज देशाचे वॉरियर्स म्हणून समोर आलेले आहेत. आज गल्ली ते दिल्ली सगळेजण त्यांचे आभार मानत आहेत शेतकऱ्यापासून. याचा अर्थच असा आहे की महात्मा बसवण्णा म्हणतात श्रमामध्ये उच्च नीचता नसते. आतापर्यंत भारतात मानल्या गेली होती. क्लास 4 वाल्याचं खरं तर पेमेंट हे क्लास 1 सारखंच असायला पाहिजे. कोरोना नंतर या देशामध्ये हे झालं पाहिजे. जेवढं काम कलेक्टर करतो आहे त्या कलेक्टरच्या दर्जाचं काम आज खऱ्या अर्थाने नर्सचं आहे. जीव झोकून मी तर म्हणेन कलेक्टर हा सुरक्षित आहे आज, पण नर्स सुरक्षित नाहीये. आज जीवाला धोका असताना सुद्धा ही माणसं देशासाठी झटत आहेत. खऱ्या अर्थाने ही देशभक्त आहेत. बसवण्णाने तेच सांगितलं, जे काम करत नाहीत ते देशद्रोही, ते समाजद्रोही. त्यांना प्रतिष्ठा देऊ नका, काम करतात त्यांना तुम्ही प्रतिष्ठा द्या. आज अर्थशास्त्रामध्ये महात्मा बसवण्णाचा हा विचार येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि दुसरं खास वैशिष्ट्य होतं बसवण्णाच्या अर्थशास्त्राचं, ते म्हणजे कौशल्याधिष्ठित कायक. बसवण्णा नेहमी म्हणायचे ज्याला जे काम जमतं ना त्याला प्रशिक्षण द्या आणि त्याला टॉपर बनवा. त्याच्यामध्ये त्याच्याकडे कौशल्य आहे ना बस त्याला द्या. म्हणजे मी आज प्राध्यापक आनंद करणे, मला शिकवण्याचं कौशल्य असेल तर मला कायक भेटलं पाहिजे शिकवण्याचंच. पण मला सरकार म्हणते की तुम्ही पाणीपुरीचा गाडा टाका, तुम्हाला 2 लाख आम्ही लोन देऊ. कसं शक्य आहे? माझं कौशल्य नाही आहे ते. म्हणजे ज्याला तलवार चालवता येते त्यांनी तलवारच चालवली पाहिजे, ज्याला भालाफेक करता येते त्याला भालाफेक जमली पाहिजे, ज्याला डॉक्टरकीकडे कौशल्य आहे त्यानं डॉक्टर झालं पाहिजे, इंजिनियर होता कामा नये. तो जर इंजिनियर झाला तर धरणं चुकीचे बांधेल आणि अतिशय लाखो जणांची जीवितहानी होऊ शकते. आणि एखादा इंजिनियर डॉक्टर झाला तर लाखो पेशंट जीवाशी जाऊ शकतात. म्हणून कौशल्याधिष्ठित पद भेटणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे कुणी सांगितलं? हे बसवण्णांनी सांगितलं. आणि म्हणून त्या काळामध्ये महात्मा बसवण्णाच्या इथं आलेली पूर्ण दक्षिण आशिया खंडातली सगळी शरण आहे. मरुड शंकुरदेव हा सुफी जो संत आहे तो अफगाणिस्तानहून आलेला आहे. भूपाळ महादेव हा जम्मू काश्मीरहून आलेला आहे, तो तिथला राजा आहे. आणि जम्मू काश्मीरहून राजा महात्मा बसवण्णाच्या विचाराचा प्रभाव झाला. ते आले आणि त्यांनी सांगितलं की बसवण्णा मी कोणतं कायक करू? तर बसवण्णाने सांगितलं तुम्ही तुमच्या आवडीचं काम करा. व्यवसाय स्वातंत्र्य 900 वर्षापूर्वी व्यवसाय स्वातंत्र्य होतं, जे बसवण्णांनी अनुभव मंटपात दिलेलं होतं. हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणून आता सुद्धा आपल्या आवडीनुसार व्यवसाय स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला भेटलं पाहिजे. ते भारतीय राज्यघटनेनुसार भेटलेलंच आहे, पण त्याला प्रोत्साहन देणं हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं काम आहे. आणि म्हणून कल्याण राज्याची भरभराट होण्याची कारणं फक्त तुम्हाला सांगतो मी. आणि कारण त्या काळामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांनी, कामगारांनी, कष्टकऱ्यांनी आत्महत्या केल्याची एकही नोंद सापडत नाही. आणि मग काय कारणं होते? कारणं बघा, मी अतिशय महत्त्वाचे सांगतो, वेळ खूप कमी आहे, हा विषय अतिशय गहन आहे, पण कारणं सांगतो आहे. पहिलं कारण, मागणी व पुरवठा समतोल राखण्यामध्ये महात्मा बसवण्णा अतिशय कटाक्षाने लक्ष द्यायचे. दुसरं कारण होतं शून्य व्याज पुरवठा. तिसरं कारण होतं विनातारण कर्ज देणे. चौथं कारण होतं स्थानिक उद्योगांना महत्त्व देणे. आणि 5वं कारण होतं पारदर्शी प्रशासन. आणि 6वं कारण होतं कायक हाच देव, म्हणजे जो काम करतो त्याच्यामध्येच देव लपलेला आहे. आणि तिसरं त्याच्यावर एक अतिशय महत्त्वाचं जगप्रसिद्ध वचन पण आहे, शरणांची निद्रा हाची जप पहा, शरणांचे जागरण ही शिवरात्र पहा, शरणांची वाणी शिवतत्व पहा, शरणांची काया हाची कैलास पहा, कुडल संगम देवा. आणि पुढचं महत्त्वाचं आहे, पायाभूत सुविधेवर सुद्धा महात्मा बसवण्णांनी फार काम केलेलं आहे. रस्ते असतील, पाणी असेल किंवा अजून बाजारपेठा वसवणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी कल्याणमध्ये होत्या. म्हणून कल्याण राज्याचा भरभराट झाल्याचं आपल्याला दिसतं. नावातच कल्याण होतं आणि तिथं राहिलेल्या सगळ्याच माणसांचं कल्याण महात्मा बसवण्णा नावाच्या अर्थतज्ज्ञांनी केलेलं आहे. आता महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे आजची परिस्थिती. आजची परिस्थिती अतिशय मोजक्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे सांगतो, कारण मला पुढे उपाय सांगायचे आहेत. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आजची परिस्थिती अशी आहे की अर्थव्यवस्था अक्षरशः आपली आयसीयूमध्ये आहे. कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्याची वेळ आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कोरोना नावाची जागतिक महामारी आज आहे, अनिश्चित काळासाठी आहे. कधी ती कमी होईल, कधी निघेल, काही कुण्या भविष्यवाल्याला माहीत नाही, कुण्या अर्थतज्ज्ञाला माहीत नाही, कुणालाच माहिती नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, संकट मोठं आहे, उपाय अतिशय छोटे आहेत. पुरावे दिल्याशिवाय तुम्हाला पटणार नाही. पुरावा असा आहे की सध्याला संकट एवढं मोठं आहे जगावर, त्यामध्ये सगळे बाकीचे देश सक्षम म्हणजे उपाय करत आहेत. भारत मात्र मला वाटतं अतिशय तोडके उपाय करत आहे. उदाहरणादाखल जर लक्षात घेतलं तर अर्थसंकल्पाच्या बाबीनुसार अमेरिकेनं 10%, इंग्लंडनी 16%, जर्मनीने 22%, जपानने 20% तरतूद करून ठेवलेली आहे संकटाचा, कोरोनाचा सामना करण्यासाठी. आणि भारताने तरतूद केलेली आहे 0.8%. 0.8% म्हणजे 1% सुद्धा नाही.
याच्यावरून लक्षात येतं की भारत आजही कोरोनासाठी अतिशय तोडके पावलं उचलत आहे. ते उचलण्यासाठी आपल्याला महापुरुषांचं अर्थशास्त्र समजून घ्यावं लागेल. मग आता कोरोना संपल्यानंतर या देशामध्येच नाही जगामध्ये फार मोठी आर्थिक मंदी येणार आहे. पण आर्थिक मंदीच ही विकासाची संधी असते असं महात्मा बसवांना म्हणायचे. आणि मग संधी करण्यासाठी काय करावं लागेल, जर देशामध्ये आर्थिक मंदी ही येणारच आहे पण ती जर त्याचे नुकसान कमीत कमी व्हावं यासाठी जर काय करायचं असेल तर भारताने खालील 6 उपाययोजना केल्या पाहिजे ज्या महात्मा बसवांनी त्या काळामध्ये सांगितल्या. त्यातली पहिली उपाययोजना आहे प्राथमिक व्यवसायाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणजे शेतीवर आधारित जेवढे काही व्यवसाय आहेत त्या सगळ्याच व्यवसायाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. दुसरं, देशांतर्गत व्यवसायांना चालना दिली पाहिजे. देशात जेवढे काही लघु उद्योग, कुटीर उद्योग, मध्य उद्योग आणि अगदी मोठे उद्योग जेवढे काही चालतात तेवढ्यांना चालना देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तिसरं आहे विनातारण विना व्याज मुबलक कर्ज पुरवठा करून दिला पाहिजे. म्हणजे जे जे व्यवसाय करणारे असतात, मग ते शेतकरी असोत, कामगार असोत, कष्टकरी असोत, कुणी असोत, त्यांना विना व्याज आणि विना तारण, नाहीतर तारण द्यायचं 20 लाखाचं, व्याज द्यायचं 10 लाखाचं, हा सगळा प्रकार हा भांडवलशाही हरामखोरांचा असतो. तो बसवण्णाच्या समतावादी अर्थशास्त्रामध्ये बसत नाही. हे आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे परकीय कंपन्यांवर कडक निर्बंध घातले पाहिजेत. कारण आज देशामध्ये चीन असेल, जापान असेल, अमेरिका असेल, रशिया असेल, जर्मनी असेल, ही भारतावर अक्षरशः नजर ठेवून आहे. ती भारतात येऊ पाहत आहे. ही अत्यंत दुःखद घटना आहे. येऊ देऊ नका. परकीय कंपन्यांना आत्ता येऊ देणं म्हणजे आपली अक्षरशः परकीय कंपन्या ह्या गेचूड आहेत. गेचूड माहिती आहे? ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना माहीत आहे. गेचूड म्हणजे भांडवलदार जे म्हशीला, जनावरांच्या काचामध्ये बसून त्यांचं रक्त शोषण करत असतात. म्हणून ह्या गेचुडांना भारतामध्ये येऊ देऊ नका. भारतातल्याच प्राथमिक, द्वितीय, तृतीय व्यवसायाला पहिल्यापासून प्रोत्साहन देण्याचं काम करा. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा, जे काही कंपन्यावर कडक निर्बंध घाला. भारतात ज्या काही कंपन्या आहेत, परदेशी कंपन्या, त्या कंपन्यावर आता कडक निर्बंध घालणं अक्षरशः गरजेचं आहे. काल ट्रम्पचं भाषण असं आहे. ट्रम्प म्हणतोय की आता अमेरिकेमध्ये दुसऱ्या देशातल्या लोकांना यायला बंदी आहे. एक महासत्ता असलेला देश जर असं म्हणत असेल तर भारत हा विकसनशील देश आहे. आणि म्हणून भारताने आता कडक पावलं उचलणं अत्यंत गरजेचं आहे. भारतामध्ये नैसर्गिक संसाधनं खूप चांगले आहेत. भारतामध्ये मान्सूनचा पाऊस जगातला सर्वश्रेष्ठ चांगला पाऊस पडतो. भारतामध्ये अतिशय हवामान पोषक आहे. ह्या सगळ्या नैसर्गिक उपलब्धतेचा भारत सरकारने चांगला उपयोग करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग भारतामध्ये कोलगेट असेल, क्लोजअप असेल, पेप्सोडेंट असेल, ॲम्वे असेल, ओरल बी असेल, लक्स असेल, लाईफबॉय असेल, मोती असेल, डव असेल, डेटॉल असेल, हमाम असेल, ओके असेल, ह्या सगळ्या परदेशी कंपन्यावर कडक निर्बंध घालून बाकी भारतातल्या कंपन्या, भारतातली जी काही भूमिपुत्र आहेत त्यांना जगवण्याचं काम खऱ्या अर्थाने सरकारनं केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना महात्मा बसवण्णाचा अर्थशास्त्राचा दृष्टिकोन खरंच देशाच्या समोर जर ठेवला तर आपला देश हा निश्चितच येणाऱ्या मंदीमध्ये सुद्धा खूप मोठी संधी सोडू शकतो. म्हणून संशोधनात्मक महात्मा बसवण्णाच्या वचनाकडे पाहिलं पाहिजे. वेळेअभावी फक्त एक वचन महात्मा बसवण्णाचं सांगतो तुम्हाला. ज्याने आपल्या घामाने काळी माती भिजवली, ज्याने अपार कष्ट करून आपला देह झिजवला, ज्याने जीवाची पूजा करून शिवाची पूजा केली, ज्याने आपल्या झोपडीलाच कैलास मानला, तोची जगद्गुरु झाला. कुडल संगम देवा. हा विचार महत्त्वाचा आहे. आणि पुढचा महत्त्वाचा विचार असा आहे की देव जर माझ्याबरोबर तर मला कायकाची काय करत, असे जर तू म्हणत असतील तर तुला आहे शपथ, शपथ तुझ्या वाडीवडिलांची, तुझ्या कुळाची आणि तुझ्या वास्तव्य ठिकाणाची. कायक ना उच्च ना कायक नीच, कायक सर्व एक समान आहे. कुडल संगम देवा. म्हणून महात्मा बसवण्णाचा विचार खऱ्या अर्थाने भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये यावा आणि हा कल्याणकारी अर्थशास्त्राचा जनक महात्मा बसवण्णा हा जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला जावा. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या आर्थिक महामंदीमधून जर भारताला यशस्वीरित्या बाहेर यायचं असेल आणि भारताला जर आर्थिक महासत्ता व्हायचं असेल तर ज्या पद्धतीनं दूरदर्शनचं ब्रीदवाक्य सत्यम शिवम सुंदरम आहे, ज्या पद्धतीनं रेडिओचं ब्रीदवाक्य हे बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे,
ज्या पद्धतीनं भारतीय न्यायव्यवस्थेचं ब्रीदवाक्य सत्यमेव जयते आहे, त्याच पद्धतीनं भारताच्या अर्थव्यवस्थेचं ब्रीदवाक्य ज्या दिवशी काय कवे कैलास होईल त्या दिवशी आपला देश हा आर्थिक महासत्ता झालेला असेल. शरणो शरणार्थी. आज या ठिकाणी बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी ऑनलाईन राहून या ठिकाणी उत्सवामध्ये सर्वजण आनंदाने सहभागी झाले व श्री आनंद कर्णिक सर यांचे या ठिकाणी आपण व्याख्यान ऐकले. त्यांचे अनमोल विचार या ठिकाणी आपल्या मनावर बिंबवले असतील असे मी आशा करतो आणि आपण सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. तसेच विशेषतः जे आपल्याला आज व्याख्याते म्हणून लाभलेले माननीय श्री आनंद कर्णिक सर यांचे या ठिकाणी आभार मानतो.